इराण अमेरिका तणावादरम्यान जगाला मोठा दिलासा। अखेर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल। परतवाडा लैंगिक अत्याचारातील आरोपी अयानच्या बर्थडेला हजेरी लावणाऱ्या पोलिसांना दणका। झी 24 तासच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून तिघांवर निलंबनाची कारवाई। एक अधिकारी आणि 2 पोलीस शिपायांचं निलंबन। जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवर अनेकांना शंका। सत्य बाहेर येऊ नये यासाठी जितेंद्र शेळकेंचा अपघात घडवल्याचा तृप्ती देसाई आणि सुषमा अंधारेंना संशय। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची। राज्य सरकारचा मोठा निर्णय। नियम मोडल्यास 1 लाख रुपये दंड, तसंच शाळेची मान्यताही रद्द होणार। मुंबईमध्ये 164 शाळा अनधिकृत। मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर। चेंबूर गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा। हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाला अपघात। विमानातील कर्मचारी सुरक्षित। अपघातानंतर ठप्प झालेली टेक ऑफ सेवा सकाळी 8 पासून सुरू। राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम। नागपुरात आज शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर हवामान बदलामुळे पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचीही शक्यता। नागपुरात उन्हाचा कहर। उद्या शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर। उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा। विक्रोळीमधील ड्रग्ज तस्कराच्या कार्यालय घरावर हातोडा। पोलिसांची तोडक कारवाई। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात पोलीस आता ऍक्शन मोडवर। मुंबई पुण्यामध्ये एवढं ड्रग्ज येतं कुठून? ड्रग्ज थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का? गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा खोचक सवाल। पुढे मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। पक्ष मजबूतीसाठी मनसेचे नेते अमित ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। पुण्यामध्ये अमित ठाकरे यांची व्हिजिट भाकरी फिरवणार असल्याचा अंदाज। जातनिहाय जनगणनेचा पहिला टप्पा सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेत माहिती। नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एक फरार आरोपीला अटक। मुंबईच्या दादरमधून शुभ अग्रवालला पोलिसांकडून अटक। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील पीडितांना दिलासा। महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत 45 पीडितांना नुकसान भरपाई द्यायला सुरुवात। कोकणामध्ये बैलगाडा शर्यतीचा धुरळा। चिपळूणमध्ये कादवडमध्ये कालभैरव चषकाचा उत्सव। चित्तथरारक शर्यतीचं दृश्य ड्रोनमध्ये चित्रित। डोंबिवलीमध्ये टोल गेल्यामुळे नागरिक खड्ड्यात पडला। रस्त्याचं काम सुरू असताना नागरिकाचा टोल गेला। 1 जूनपासून राज्यातील सर्व सुलभ शौचालयाची सेवा मोफत होणार। बस स्थानक परिसरातील सुलभ शौचालय मोफत होणार। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्याच्या निर्णयावरून मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। मराठी सक्तीचा निर्णय असंवैधानिक असल्याचा नोटिशीमध्ये दावा।